धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्ट्रीय अजेंड्यावर जास्त लढवली गेली आहे। यामुळे स्थानिक विकासाचे मुद्दे मागे पडण्याची भावना धुळ्यातील पत्रकारांनी व्यक्त केली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला प्रचार अवघ्या आता काही दिवसात थांबणार आहे। धुळे लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ही अत्यंत चुरशीची ठरली आहे। सर्वप्रथम महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांची उमेदवारी म्हणून घोषणा करण्यात आली। यानंतर बऱ्याच दिवसानंतर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर केली आणि प्रचारात रंगत बघायला मिळाली। महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील नाराजी नाट्य समोर आले। स्थानिक उमेदवाराला संधी न दिल्यास आक्रमक होणार असल्याची भूमिका स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली। मात्र शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राजीनामे देखील देण्यात आले। हे नाराजी नाट्य संपवण्यात काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यश आल्यानंतर शोभा बच्चव यांचा प्रचार सुरू झाला। मात्र महायुतीकडून पहिल्याच यादीत भामरे यांची नाव निश्चित झाल्याने त्यांना प्रचाराला बराचसा वेळ मिळाला। तर डॉक्टर शोभा बच्चव या आयात उमेदवार असल्याची देखील टीका काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती। यासोबत निवडणुकीच्या प्रचारात हिंदुत्व, राम मंदिर, कलम 370 या सर्व विविध मुद्दे प्रचारात आणले गेले। मात्र सगळ्या प्रचारात स्थानिक पातळीवरचे प्रश्न मागे पडले असून सामाजिक ध्रुवीकरण दोन्ही नेत्यांच्या पक्षांकडून करण्यात आल्याची भावना धुळ्यातील स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केली आहे। मतदान करताना मतदारांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन देखील करण्यात आले। वर्षानुवर्षे पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी न मिळाल्यास त्याचा रोष व्यक्त होणे स्वाभाविक असते। तर दुसरीकडे मात्र देण्यात आलेल्या उमेदवाराचा आरोप प्रत्यारोपाला वगळता दुसरे कोणतेही मुद्दे मतदारांसाठी समोर आले नाहीत। यामुळे याचा परिणाम मतदारावर होण्याची शक्यता पत्रकारांनी व्यक्त केली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण विचारल्याप्रमाणे नाराजी नाट्य काँग्रेसमध्ये घडलं, पण माझं वैयक्तिक या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की जो कार्यकर्ता गेली अनेक दशकं एखाद्या पक्षामध्ये काम करत असेल त्याने त्या उमेदवारी आपल्याला मिळावं अशी अपेक्षा बाळगणं काही चुकीचं नाहीये आणि त्याला ती उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्याने नाराजी व्यक्त करणं ही देखील बाब चुकीची नाही। पण आपण गेले अनेक वर्ष त्या पक्षाचं निष्ठेने काम करतो म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आपली नाराजी पोहोचल्यानंतर पक्षाचं पुन्हा प्रामाणिकपणे काम करणं हा दृष्टिकोन महत्वाचा असतो। ते काँग्रेसच्या बाबतीमध्ये धुळ्यामध्ये घडलं। काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावरील नेत्यांनी 50% नाराजी धुळ्यातली दूर करण्यात यशस्वी झाले। दुसऱ्या बाजूला याबाबतची नाराजी भारतीय जनता पार्टीचे तिसऱ्यांदा उमेदवारी करणारे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्याबद्दलही होती। बऱ्याच लोकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्नही केले, पण पक्षाच्या नेत्यांनी खासदार डॉक्टर भामरेंवर विश्वास टाकला। त्यामुळे ही नाराजी जी आहे त्यांच्यावरची वैयक्तिक नाराजी ही आम्ही केंद्रीय जे काही मंडळ आहे आमचं, उदाहरणार्थ मोदी साहेब असतील, शहा साहेब असतील, यांच्याकडे पाहून आम्ही पुन्हा नव्या जोमाने काम करतो आहोत। या हेतूने भारतीय जनता पार्टी मधील नाराजी देखील संपली आहे। आता मुद्दा उरला की विकासाचे मुद्दे या प्रचारामध्ये मागे पडले आहे का, तर हो, विकासाचे मुद्दे या प्रचारामध्ये मागे पडले आहेत। मात्र स्थानिक विकासावर केंद्रीय मंत्र्यांनी बोलणं हे काही संयुक्तिक वाटत नाही। केंद्रीय मंत्र्यांनी केंद्राच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण काय केलं हे मुद्दे त्यांनी सभांमधून सांगणं अपेक्षित असतं। त्यात ते काही अंशी सांगत जरी असले तरी मतांच्या ध्रुवीकरणाचे मुद्दे धुळ्यामध्ये जास्त चर्चिले गेले। त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर हा उमटला, एका विशिष्ट समुदायामध्ये हा नाराजीचा सूर गेला। अशा स्टेटमेंट्सच्या माध्यमातून हिंदुत्ववादी वोट बँकला फायदा होईल असा दृष्टिकोन करून बोलणं म्हणजे त्याचं नुकसान देखील होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। दुर्दैवाने तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला गेला नाही असं या सभांमधून दिसतं। मग विकासाचे स्थानिक मुद्दे असतील हे या सभांमधून लोकल पुढारी जे काही असतील त्यांच्याकडून सांगणं अपेक्षित होते। रस्ते, पाणी, गटारी या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असते आणि त्या माध्यमातून काही माजी महापौर असतील, नगरसेवक असतील, माजी आमदार असतील, यांनी या मुद्द्यांच्या आधारावर चर्चा करून लोकांमधला संभ्रम दूर करणं अपेक्षित होता, पण तो संभ्रम दूर केला जात असल्याचं दिसून येत नाही। त्यामुळे हा सरसकट प्रचाराच्या मुद्द्यांचा नुकसान हे केंद्रीय मंत्र्यांवर फोडून चालणार नाही। केंद्रीय मंत्र्यांचं हे कर्तव्यच असतं की केंद्राच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण काय करतो आणि हेच मुद्दे या प्रचारामध्ये त्यांनी सांगणं अपेक्षित असतं आणि त्यांनी ते कर्तव्य त्यांचं पूर्ण केलंय असं मला वाटतं। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा विचार केला तर या निवडणुकीमध्ये स्थानिक आणि विकासाचे मुद्दे मागे पडलेले दिसतात। कारण या मतदारसंघामध्ये जेवढ्या बहुल संख्येने हिंदू मतदार आहे तेवढ्याच मोठ्या संख्येने मुस्लिम, दलित आणि आदिवासी मतदारसंघ आहे।
आणि त्यामुळे या मतदारसंघातल्या मतदारांची विभागणी करण्याच्या दृष्टिकोनातून धर्माचे मुद्दे, जातीचे मुद्दे, आपापसातल्या मतभेदाचे, भांडणाचे मुद्दे, या शहराला असलेल्या भूतकालीन दंगलीचे पार्श्वभूमी असलेले काही मुद्दे पुढे करून पुन्हा एकदा जाती आणि धर्मी विभागणी करण्याचं काम होतंय आणि त्यामुळे विकासाच्या ऐवजी केवळ जात आणि धर्माच्या नावावर या ठिकाणी निवडणूक होताना दिसते. पुढे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही राष्ट्रीय मुद्दे आणि खरं तर स्थानिक मुद्द्यांवर जी व्हायला पाहिजे ती होत नाही आहे. अगदी ठिसूळ मुद्दे पुढे केल्या जात आहेत. विकासाचे मुद्दे हे मागे पडत आहेत आणि याच्यामुळे नेमका या मतदारसंघामध्ये दोघी उमेदवारांकडनं नेमकं कुठला विकास साध्य करायचा आहे. कारण हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण भागामध्ये विखुरलेला आहे. ग्रामीण भागातले प्रश्न तेच आहेत, शहरी भागातले तेच. आता फारसे काही शहरी भागात आणि ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे राहिलेले नाहीयेत. पण निवडणुकीमध्ये जी आश्वासनांची काही बरसात होते त्यामुळे आता मतदारांमध्ये एक चांगला अवेअरनेस आलेला आहे. त्यामुळे चांगलं काय आणि वाईट काय हे पण त्यांना आता कळतं आहे. पुन्हा एक धोक्याची घंटा अशी आहे का पर्चेसिंग पॉवर आता अलीकडे पुढे येऊ पाहत आहे. मतदारांना डायरेक्ट खरेदी करणे, मोठमोठ्या सभांना लोकांची गर्दी जमवत असताना कोट्यवधी रुपयाची खैरात करणे हा काही उमेदवारांचा दोष नाही आहे. पैसे घेणाऱ्यांचा सुद्धा तेवढा दोष आहे. जेव्हा आपण निवडणुकीच्या माध्यमातून जेव्हा सभाचं आयोजन केलं जातं वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडनं, तेव्हा लोकांना त्या सभेसाठी खरंच हा देशासाठी किंवा स्थानिक प्रश्नांसाठी हा उमेदवार आपल्याला उपयोगी पडेल का, हा खरंच आपलं भलं करेल का, हा मुद्दा सुद्धा आता फार लांब कोसदूर गेलेला आहे. त्याच्यामुळे उमेदवाराला सुद्धा आता फार कसरत करावी लागते. कारण मतदार हा बाहेर काढताना पैशाची डिमांड करतोय हे आपल्याला सर्वश्रुत आता झालेलं आहे. छोट्या छोट्या सभा जरी घ्यायच्या असल्या तरी रिक्षाच्या माध्यमातून बायांना लोकांना तिथे खरेदी केल्या जातं 200-500 रुपये आणून. त्याच्यामुळे उमेदवारांकडनं फारशी अपेक्षा करणं हे सुद्धा तेवढं आता मला वाटतं संयुक्तिक वाटत नाही. जनजागरण मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे.